आता पुढे जाताना दादा, जसं आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये स्वामी सूत महाराजांबद्दल सांगितलंत, की कांदेवाडीचा मठ कसा स्थापन झाला किंवा मग स्वामी सूत महाराज नक्की कोण होते, काय हं. होते? पण म्हणजे त्यांना असं म्हणता येईल, की मुंबईत ते प्रचलित आहेत. पण त्यांच्यानंतर किंवा त्यांच्याबरोबर अशा कुठल्या काय म्हणतात विभूती किंवा असे कुठले व्यक्ती होत्या का, की ज्या स्वामी महाराजांच्या खूप भक्त होते, पण तेवढं त्यांना काय म्हणतात रिकॉग्नाइज किंवा त्यांना तशी ओळख मिळाली नाही? महाराजांचे भक्त आता आपण स्वतःला ते बिरूड लावलेलं आहे. हां. पूर्वीचे जे होते ना, ते महाराजांचे होऊन गेले. आता त्यांना काय बोलायचं हा एक मोठा प्रश्न. आपण याचक आहोत हं, हं, हं. करेक्ट. आणि आणि त्या महाराजांनी आपल्याला केलंय. त्याच्यात गैर काहीच नाही. आपण हं. प्रापंचिक आहोत. आपल्या प्रपंचाची काळजी असते. बरोबर, अगदी म्हणजे म्हणतात ना, प्रत्येकालाच असते. मी पण बरोबर. आयुष्यभर तेच केलं, आताही तेच करतोय. तू सुद्धा तुझ्या करिअरच्या हिशोबाने हो, तसं काय करता आपण याचक आहोत. हो. महाराजांचे भक्त खरोखर ते होते. स्वामीसूत महाराजांच्या सानिध्यात एक ब्रह्मचारी बुवा होते बरं. आणि ते अधिकारी पुरुष होते. हं. त्यांचा सुद्धा स्वामी महाराजांची खूप जवळीक होती. नंतर ते तिथून गेले, संन्यास घेतो म्हणून सांगितलं आणि नंतर कोल्हापूरला त्यांची समाधी आहे आज. बरं. सगळं काय. मला इथे आवर्जून मी एका अशा विभूतीचं नाव घेईन ज्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही आहे. हं. फार कमी लोकांना माहिती आहे. ते म्हणजे संत अब्दुल रहमान बाबा. बरं, बरं, आज सँडस रोडला तिथे त्यांचं स्थान आहे. बरं. मुसलमान असल्यामुळे त्या मुसलमान समाजाने तिथे सगळं त्यांचं हे केलं आहे. त्याला मजार म्हणतात. आपण त्याला समाधी म्हणूया. हे अब्दुल रहमान बाबा जे आहे त्यावेळेचं ते डोंगरी, आजचं ते आपलं जे आहे ना हं, हं, हं. सँडस रोड, डोंगरी का तर तिथे सगळे खडक होते. अच्छा. त्या सँडस रोड स्टेशनच्या बाहेरच्या संबंध परिसरामध्ये त्यांना तिथे पोलीस स्टेशन बांधायचं होतं. म्हणजे हे अब्दुल रहमान बाबांनी ध्येय ठेवल्यानंतरच्या काही गोष्टी सांगतो. हां. त्या ते पोलीस स्टेशन तिथे बांधत असताना तिथे खूप खडक होते. मग त्या काळात जे सगळं ते पूर्ण जे होतं त्या लोकांनी सुरुंग लावले आणि ते खडक सगळं फोडायला सुरुवात केली. हं. काही खडक होते ते फुटले. पण एक असा एक परिसर होता, एक मोठा खडक होता. त्याला सुरुंग लावल्यावरतून त्याच्यातून काहीतरी रक्तासारखं द्रव्य बाहेर आलं. बापरे! दिसायला रक्तच होतं. त्यामुळे काही लोकांना समजलं नाही नेमकं काय आहे ते. हं. आणि आणि त्या काळात ब्रिटिशांचं सगळं, कारण ब्रिटिशच फार चिकित्सक होते. म्हणजे हां. त्यांनी किती जुलूम वगैरे केले असतील, पण त्याचं ॲक्च्युली काय म्हणू वैयक्तिकरित्या कुठल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत नसत. हं, हं, त्यामुळे त्यांनी याचा नंतर मग विचार केला की हे काय आहे, काय नेमकं बाहेर काय येतंय. हं. मोठ्या मोठ्या तज्ज्ञांना विचारलं, कुठच्याही दगडातून असा मानवी याची रक्तासारखं काय बाहेर येण्याची गरजच नाही. हं. म्हणून त्यांनी ते ॲनालायसिसला पाठवल्यावरती असं समजलं की दॅट इज ह्युमन ब्लड. मग ओके. त्या दगडातून कसं काय येतंय. हं. मग त्यांनी विचारपूस केली सगळीकडे. तर तेव्हा असं समजलं की अब्दुल रहमान बाबांची ती बैठक आहे. आज पण बरं. सँडस रोड पोलीस स्टेशनला तुम्ही जेव्हा जाता तेव्हा आतमध्ये शिरल्या डाव्या हाताला पोलीस स्टेशन आणि ते पोलीस स्टेशननी ते सगळे स्थान ते जोपासलेलं आहे. तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. मोठं बरं. खडक आहे. बरं. त्याच्यावरती चादरी बिदरी फुलं बिलं वाहिलेली असतात. बरं. त्यांची मजार जी आहे किंवा हं. समाधी जी आहे ती थोडीशी आतमध्ये आहे. त्या काळात ते गाव होतं आतमध्ये. हं, हं, हं. तिथे त्यांची समाधी. आता हे अब्दुल रहमान बाबा कोण? तर अब्दुल रहमान बाबा स्वामी महाराज अक्कलकोटला येण्याच्या अगोदर हं. त्यांची आणि स्वामी महाराजांची भेट आहे. त्यांच्यावर आणखीन एक विभूती होती. मुद्दाम मी त्यांचं नाव घेत नाही, त्यामुळे वेगळं याची करूया. हं, हं. त्यांना स्वामी महाराजांनीच म्हणजे असं सांगितलेलं की तू मुंबईच्या दिशेला जा आणि जे दुसरे जे होते त्यांना सांगितलं तू दिल्लीच्या दिशेने जा. बरं. दिल्लीला आज सुद्धा ते कुतुब मिनारच्या परिसरामध्ये त्या दुसऱ्या विभूतींची समाधी आहे. बरं. आणि अब्दुल रहमान बाबा हे स्वामी महाराज यांचे निस्सीम भक्त. ते मुंबईला आले आणि त्या डोंगरीच्या विभागामध्ये तिथे ते असायचे. हं. तिथे त्यांची बैठक होती. हं. त्यातलं ते एक आणखीन भर म्हणजे हे अब्दुल रहमान बाबांचे शिष्य कोण माहिती आहे का तुम्हाला? हां. हे अब्दुल रहमान बाबांचे शिष्य साटम महाराज बरं का. बरं. बरं. कोकणातले जे साटम महाराज आहेत हं, ना हं, हं. त्यांना सुद्धा अब्दुल रहमान बाबांनी सगळं वटणीवरती आणलं. म्हणजे तसं बघायला गेलं साटम महाराज सुद्धा स्वामी संप्रदायाला आहेत आपल्याला म्हणता येते. हां. पूर्वीचे ते गुंड एकदम दारूचे गुट्ट वगैरे सगळे म्हणजे आता माहिती नाही तुला. हं, हं. पण ते दारूचे गुत्ते वगैरे चालवणारे बापरे! आणि हां. मग ते अगदी महाराजांना तर त्यांचे गुरु हे अब्दुल रहमान बाबा. हं. अशा पद्धतीने आज डोंगरीमध्ये सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या एका महान शिष्याचं स्थान आहे. हं.
त्यांचं नाव अब्दुल रहमान बाबा. कधी सँडर्स रोड स्टेशनला उतरल्यावरती पोलीस स्टेशन अगदी लागून आहे. हम्म, हम्म. पोलीस स्टेशनच्या परिसरात जा, तिथे त्यांच्या बैठकीचं ते तुम्हाला सांगितलं ना, ज्याच्यातून हो. ते आतमधून सगळं आलं, द्रव्य आलं, रक्त द्रव्य आलं, ते स्थान आहे. आणि तिथे कोणालाही विचारलं तर अब्दुल रहमान बाबा का मजर किधर आहे हम्म, हम्म. का त्या तिथपर्यंत समाधीपर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता. हा. हे मुंबईतलं अगदी प्रकर्षाने सांगावं असं स्वामी समर्थ महाराजांच्या भक्ताचं एक स्थान आहे. बर. म्हणजे बर. त्या काळामध्ये स्वामी सुतांच्या वरती खूप कोण आले, पण त्यातल्या तर हे मी आवर्जून का सांगतोय कारण याच्याबद्दल खूप लोकांना माहिती नाही. माहिती नाही. बर. त्यांनी काय अशा गोष्टी केल्या की जेणेकरून ते लोकांपर्यंत त्या काळी. हो 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 नाही नाही, त्यांच्या भरपूर लीला आहेत बर. आणि त्या साठम महाराजांच्या चरित्रामध्ये ते आपल्याला मिळतात. मला आता पटकन सांगायला आठवणार नाही. बर. बर. खूप आहेत, खूप आहेत लीला त्यांच्या, खूप आहेत लीला. म्हणजे आपण जेव्हा त्यांच्यावरती एखादा एपिसोड करू ना, त्यावेळेला काय होतं की आपलं वाचन खूप असतं, हो, खूप नोंदी केलेल्या असतात. करेक्ट. पण आज फक्त मुंबईच्या पुरता विषय होता म्हणून मी फक्त मुंबई पुरतं. पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्की आपण नक्की नक्की कदाचित नक्की माझ्या सगळ्या मी नोंदी करून ठेवलेल्या आहेत. 100%.